फोडणीची कोथिंबीर वडी तुम्ही केली आहे का? नसेल केली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली, निवडून घेतली, स्वच्छ करून घेतली, पाण्यामध्ये भिजत ठेवली 10 मिनिटं आणि त्यानंतर पाण्यातून काढून निथळत ठेवली। इथे बेसन घेतलं आहे मी 2.5 कप, अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं आणि हे मी भिजवून घेते पीठ मी जे वाटण केलं होतं ना त्या वाटणाच्या पाण्याने आणि थोडं एक्स्ट्रा पाणी घालून असं भिजवलं, त्यात थोडीशी हळद घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं। आता इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतली। वाटण जे मी केलं होतं ना त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा घातली होती, त्यामुळे स्वाद चांगला येतो आणि थोडंसं जाडसरच वाटून घेतलंय। आता इथे फोडणीसाठी कढईमध्ये घेतलं आहे तेल, जिरे मोहरीची फोडणी केली, हिंग घातला आणि त्यानंतर अगदी थोडीशी हळद घातली। इथे तीळ घालते, इथे मी ओवा सुद्धा घातला आहे, थोडासा अगदी चमचाभर ओवा घातला आणि त्यानंतर अगदी थोडीशी हळद घातली। लाल तिखट इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला लाल तिखट नको असेल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण मी इथे हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही वापरले त्यामुळे मी त्याचं प्रमाण अंदाजाने घेतलं आहे। 2 चमचे धणा जिरा पावडर घातली आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे। त्यानंतर ही सगळी फोडणी कच्चा वास जाईपर्यंत छान अशी परतून घेतली आणि मसाले सुद्धा परतून घेतले। नंतर त्यामध्ये मोठे 2 चमचे पांढरे तीळ घातले आणि जी चिरलेली कोथिंबीर होती ना बारीक चिरलेली ती यामध्ये घातली। छान असं हे सगळं मी परतून घेतलं आणि आपण जी पातळ पेस्ट बनवली होती ना बेसनची ती यामध्ये घातली आणि छान असं हे मी एकजीव करून घेतलं। आता हे सतत ढवळत राहायचं, नाहीतर ते चिकटू शकतं, थोडंसं करपू शकतं, त्यामुळे सतत ढवळत राहायचं हे मिश्रण आणि गॅस अगदी लो म्हणजे अगदी मंद ठेवायचा आणि सतत हे चमच्याने ढवळत राहायचं। वाटलं तर मीठ एकदा चेक करून बघायचं, मला थोडं कमी वाटलं म्हणून अगदी थोडंसं मीठ घातलं आणि चिमूटभर साखर सुद्धा घातली चवीसाठी। आता हे सगळं एकजीव करून त्याच्यावर झाकण ठेवायचं मंद गॅसवर, एक 5 मिनिटं ठेवून द्यायचं। 5 मिनिटांनंतर चेक करून घ्यायचं। इथे बघू शकता तुम्ही मिश्रण घट्ट होत चाललंय आणि अगदी त्याचा गोळा होईपर्यंत ते परतत राहायचं। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याचा असा गोळा घट्टसर गोळा तयार होतो। हा गोळा तयार झाला म्हणजे आपली कोथिंबीर वडी थापण्यासाठी रेडी आहे। इथे मी एका ट्रेला तेल लावून घेतलं होतं, माझ्याकडे एक चौकोनी ट्रे आहे, मी त्यामध्ये ही वडी तुम्ही ताटामध्ये सुद्धा करू शकता, पण मी या ट्रे मध्ये करते आहे। व्यवस्थित तेल लावून घेतलं, त्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलं। पहिल्यांदा ते गरम असताना चमच्याने थापून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित सगळीकडे एकसारखं करून मस्त थापून घ्यायचं, त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि इथे मस्त अशी कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे। ह्याची स्पेशालिटी म्हणजे हे तुम्ही कच्ची सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्हाला तळून खायची असेल तर तशी सुद्धा, त्यामुळे हे दोन्ही प्रकारे आपण ही कोथिंबीर वडी खाऊ शकतो, पण फोडणीची असल्यामुळे खमंग लागते आणि खूप चविष्ट बनते, त्यामुळे नक्की करून बघा ही रेसिपी। कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहत राहा। थँक्यू।